तुम्हाला या ठिकाणी शोकांतिका आहे। माझी हिम्मत होत नाही मीटिंग घ्यायला, तुम्हाला मेसेज करायला फोन करायला हिम्मत होत नाही। आता खाली बसा, का होत नाही त्याचे कारण आहे। आजची परिस्थिती अशी आहे का आमच्या मते असं वाटतं आम्हाला इथे जमलेलं नाच फक्त पाणी पाहिजे। इतर शेतकरी घरात बसून पालखेड डावा कालवा 46 ते 52 अंतर्गत येणारे आंदरसूल पूर्व भाग, गवंडगाव, सुरेगाव रस्ता, देवठाण, देवाळण, खामगाव या परिसरातील सर्व लोकांची, सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी मीटिंग झालेली आहे। ज्याप्रमाणे 2011 साली खामगाव येथे हजारो लोकांचा रस्ता रोको करून पालखेड डावा कालव्याचं बिगर सिंचनाचं आणि बंधारे भरून मिळण्यासाठी पाणी मिळालं होतं, त्यासाठी कायम या ठिकाणी संघर्ष करावा लागतो। आजही तशी प्रचंड भयानक दुष्काळ या ठिकाणी आंदरसूल पूर्व भागात, खामगाव परिसरात, देवठाण परिसरामध्ये, सुरेगाव या ठिकाणी प्रचंड दुष्काळ आहे। जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, मनुष्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। या ठिकाणी विहिरींना तळ गाठलेला आहे, तरी चालू आवर्तन या ठिकाणी आहे। जर आम्हाला शासनाने, प्रशासनाने जर आम्हाला पाणी जर नाही दिलं तर आम्ही हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जलसमाधी करणार आहोत। तरी माझी प्रशासनाला, शासनाला या ठिकाणी हात जोडून विनंती आहे, आपण लवकरात लवकर तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश देऊन आम्हाला या ठिकाणी पिण्याचं पाणी, जनावरांचं पाणी द्यावं अशी सर्व उपस्थितांच्या वतीने विनंती करतो। आज या ठिकाणी 46 ते 52 खालील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे पाणी आहे। आज पालखेड डावा कालव्याला पाणी सुटलेलं आहे। ते पाणी या चालू आवर्तनातून प्रत्येक वेळेस दरवर्षी आम्ही भांडण करून घेतो। आम्हाला रास्ता रोको करून 250-300 लोकांना जेलमध्ये जावं लागलं। आजची परिस्थिती अशी आहे, कांद्याला शेवटच्या टप्प्यात कांद्याला पाणी देण्यासाठी आम्हाला शेजारच्या तालुक्यातून टँकरने पाणी आणावं लागतं आहे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। दुसरी गोष्ट अशी का प्रत्येक वेळेस हे पाणी भांडणच करून आणावं लागतं, त्यापेक्षा पालकमंत्री, कलेक्टर साहेब कोठ्यातून हे पाणी आहे यांना विनंती करतो की हे पाणी त्यांनी आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांसाठी द्यावं। हे पाणी सिंचनासाठी नाही पाहिजे, आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी पाहिजे। आणि जर कधी हे पाणी आम्हाला मिळालं नाही तर आमची 46 ते 52 कृती समिती जे शेतकरी लोक आहे त्या पाण्यामध्ये, चालू पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने जलसमाधी घेणार आहोत, तरी आम्हाला हे पाणी मिळावं। धन्यवाद।